नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेणार आहोत टॉप 50 मधून। नागपूरच्या स्फोटक कारखान्यातील अपघात प्रकरण, अपघातात होणाऱ्या जीवितहानीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। स्फोटक नियम 2008 मध्ये सुधारणांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार। अमरावतीत शिवसेनेची बैठक पार, बैठकीला मंत्री प्रताप सरनाईकांची उपस्थिती। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक। अमरावतीत शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यावर भर। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी। नवनीत राणांची पुन्हा राज्यसभेची संधी हुकली। राज्यसभा न मिळाल्यानं राणा दाम्पत्य नाराज। राणा दाम्पत्य मुंबईहून अमरावतीला परतणार। धारावी पुनर्विकासाबाबत आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत घेणार आढावा। पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्देश देण्याची शक्यता। गोकुळ गीतेंच्या मनधरणीसाठी महायुतीचे प्रयत्न। महाजन सामंतांकडून गीतेंची समजूत काढण्याचे प्रयत्न। महाजन सामंत आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। सरनाईकांकडून अमरावती बस स्थानकाची अचानक पाहणी। बस स्थानकाची अवस्था पाहता सरनाईक संतापले। 2 अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश। मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचं होतं, पण माझ्या विरोधात षडयंत्र। अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट। या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येही खळबळ। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी। सुनील तटकरेंची घोषणा। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती। 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनची शक्यता कमी। वादळी पावसावर अवलंबून राहू, पेरणीची घाई नको, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलं आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन। जळगावच्या शिवसंवाद दौऱ्यानंतर घेतलं दर्शन। प्रधानमंत्री महागाई नियंत्रित ठेवतो असं सांगितलं। नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं झटका द्यायचा। दरवाढीची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल। शरद पवारांची वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणूक, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते, प्रसाद हिरे उमेदवारीवर कायम। निवडणुकीत आपलाच विजय होणार, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना विश्वास। अवकाळी पावसामुळे बारामतीत नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली पाहणी। क्रीडा क्षेत्रासाठी 45 कोटी राखून ठेवले। नागपूरच्या गाभा इथे जिल्हा संकुल बांधतोय, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बोरिवली पश्चिमेतील लिंक रोडवरील अतिक्रमण वाढलं। अतिक्रमणाविरोधात भाजप आमदार संजय उपाध्ये आक्रमक। संजय उपाध्ये आज उपोषणाला बसणार। नागपूरला पेट्रोल मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। प्रदूषण टाळण्यासाठी ईव्ही वाहनं वापरण्यासाठी प्रयत्न सुरू। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान। 50 ते 55% नालेसफाई पूर्ण झाली। नालेसफाई पूर्ण करणं हा उद्देश, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। यवतमाळमध्ये काँग्रेसला खिंडार, साहेबराव कांबळेंनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मलबार हिल नंदनवन येथील निवासस्थानी केला शिवसेनेत पक्षप्रवेश। विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना, गुलाबराव पाटलांमध्ये नाराजी। शरद पवार, राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंचा दावा। संकटमोचक महाजन बंडखोरी रोखण्यात अपयश, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। जाराप रेल्वे स्टेशन इथे मायनिंग मातीचा साठा। मायनिंग माफियांकडून मायनिंग मातीचा साठा। माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप। महसूल मंत्र्यांकडून महसुली नाल्याच्या खोलीकरणाची पाहणी। नाल्यालगतच्या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांकडून निवेदनं महसूल मंत्र्यांना सादर। जनगणनेत ओबीसींची जनगणना होत नाहीये। ओबीसीच्या कॉलमचा समावेश नाही। सरकार ओबीसींची दिशाभूल करतंय, कल्याण आखाडेंचा आरोप। कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं मागे थांबलो। शिवसेनेचे नेते राजन साळवींनी व्यक्त केली खंत। चित्रा वाघ पीडित कुटुंबियांच्या भेटीला। आरोपीचं घर अनधिकृत असून बुलडोझर चालवणार। फूस लावून पालघरच्या मुलींना लंडन इथे नेलं जातंय, आमदार चित्रा वाघ यांचा आरोप। संघटनात्मक बांधणीसाठी हर्षवर्धन सपकाळ ऍक्शन मोडवर। हर्षवर्धन सपकाळ 3 दिवस घेणार बैठका। सपकाळ देणार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरात धडक कारवाई। अनधिकृत फेरीवाले आणि राडारोडा हटवण्याचं काम। पावसाळ्यापुरतं नाही तर यापुढेही कारवाई होणार। नगरसेवक सातम यांचा अनधिकृत फेरीवाल्यांना इशारा। बोरवेल ड्रिलिंग दरम्यान कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य रॉ वॉटर रायझिंग मेन जलवाहिनीचं मोठं नुकसान। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 3 तासांचा आपत्कालीन शटडाऊन।
रेल्वे अंडरपासचं काम गतीनं पूर्ण करा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निर्देश. 1150 मीटर ड्रेनेज प्रकल्पामुळे अंडरपासमधील पाणी साचण्याची समस्या दूर होणार. बारामती पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत. 2 मोबाईलचं ट्रेसिंग सुरू. नंदुरबारमधील शहादा पालिकेच्या शाळांची दुरुस्ती होणार. यासाठी शासनाकडून 1 कोटींचा निधी मंजूर. शहरातील मराठी उर्दू माध्यमाच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलणार. मुंबईत वॉटर टँकर चालक मालकांचा बेमुदत संप आहे. केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांच्या निषेधार्थ संप. सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता. भाईंदरमधील अनधिकृत नुरी मशिदीवर मनपाची तोडक कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. मुंबईत टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय. मुंबईत वॉटर टँकर मालक आणि चालकांचा बेमुदत संप. केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांच्या निषेधार्थ संप. सार्वजनिक बागेत परप्रांतीयांचा रात्री मुक्काम. मीरा भाईंदर पूर्व परिसरातील प्रकार. परप्रांतीयांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाशिममध्ये पोलीस हवालदाराला जीवे मारण्याची धमकी. विभागीय चौकशीत साक्ष बदलण्यासाठी धमकी. पोलीस हवालदाराला अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरच मारहाण. सांगलीतील आटपाडीत वाळू माफियांचा तहसीलदाराकडून 1.5 तास पाठलाग करून वाळू चोरीचा डाव उधळला. महागाई इंधन दरवाढ विरोधात ठाकरे सेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश आंदोलन. आंदोलनादरम्यान गाडी जाळण्याचा प्रयत्न. शिरूरच्या मुखाई इथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको. चासकमान डावा कालवा अस्तरीकरणाला विरोध. पुणे जिल्ह्यातील मुखाई इथे शेतकरी रस्त्यावर. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी शासनाचं महत्त्वपूर्ण पाऊल. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उडान प्रकल्पांतर्गत सेवा बळकट करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निर्णय. यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता. कच्च्या मालाच्या दरवाढीचा वाशिममधील मूर्तिकारांना फटका. डिझेलच्या वाढत्या किमती, पाणी टंचाई आणि पीओपीमध्ये दरवाढ. गॅस दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट. सरकारनं आश्वासनांची पूर्तता केली नाही. नांदेडमधील नागरिकांकडून संताप व्यक्त. तर सोलापूरच्या बार्शीत विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. आमदार दिलीप सोपल यांनी बार्शी नगर परिषद प्रशासनाचं लक्ष वेधलं. पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. नाशिक महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल. शहरातील नाल्यांची सफाई नाही. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये वास्तव उघड. दुर्गंधीयुक्त नाल्यांमुळे शहरात रोगराई पसरण्याची भीती. मिठागर बचावासाठी मुलुंडकरांचा एल्गार. मुलुंडमध्ये जनआंदोलनातून सरकारला इशारा. मिठागरांवर खरं तर गृहनिर्माण प्रकल्पाला विरोधात नागरिक रस्त्यावर. प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन. पुणे विषारी दारू प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. अवैध गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धाडी. 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दारू निर्मिती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. 3,000 किलो तर्री पोह्याचा महाविक्रम. नागपुरात शेफ विष्णू मनोहर यांनी रचला नवा विश्वविक्रम. वर्ध्यात महावितरणाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघड. शेतातून जाणाऱ्या जिवंत विद्युत वाहिनीला लाकडी काडीचा आधार. शेतकरी नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण. बीडच्या गेवराईत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा. घरकुलाच्या नावाखाली अवैध वाळू उपसा. आमदार विजयसिंग पंडित यांचा आरोप. बदलापुरात पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचा बोजवारा उडाल्यानं नागरिकांमध्ये संताप. शहरातील नाले अरुंद करण्याचं पालिकेकडून काम सुरू. किल्ले रायगडावर पोलिसांचा जल्लोष. शिवराज्याभिषेक सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर. सोहळा यशस्वी पार पडल्यानंतर पोलिसांचा जल्लोष. पोलीस अधीक्षक आंचल दलाल जल्लोषात सहभागी. सायकल चालवा शहर वाचवा. केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी. कल्याण डोंबिवलीतील वाढत्या फिटनेस कल्चरचं आयुक्तांकडून कौतुक. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा जबाब समोर. इम्तियाज जलील साहेब को पूछना पडेगा असं उत्तर मतीन पटेलनं पोलिसांना दिल्याचं समोर. इम्तियाज जलील यांच्या एसआयटी चौकशीची शक्यता. वडापाव वर्तमानपत्रात गुंडाळून विकता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनाचा मोठा निर्णय. वडापाव समोस्यासह इतर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात विकता येणार नाहीत. आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार. नांदेड जिल्ह्यात धोंडे जेवणात डान्सर थिरकल्या. नगराध्यक्ष शरद पवारांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल. नेत्यानं अशा प्रकारे वागणं कितपत योग्य. व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांची टीका. एनटीए आणणार आता झिरो ट्रस्ट पॅटर्न. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएचा निर्णय. नीट प्रश्नांचा केंद्रीय संग्रह बनवणार. पेपर काढणाऱ्यांनाच ठाऊक नसणार कोणत्या परीक्षेचा आहे पेपर.
नालासोपाऱ्यातील एव्हरशाईन बीट चौकी हटवण्याच्या निर्णयाला नागरिकांचा तीव्र विरोध. नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण. मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती आणि तिच्या नवजात बालकाची परस्पर विक्री. डॉक्टर किशोर डांगेंच्या खासगी रुग्णालयातील प्रकार. शहाजीराजे क्रीडा संकुलातील खोल्यांचा अवैध वापर. 56 खोल्यांच्या अवैध वापराबाबत चौकशीचे आदेश. वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गाची दुरवस्था. रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात अनोखा आंदोलन. पर्यटकांचे स्वागत करून मागितली क्षमा. पंढरपुरातील माढा तालुक्यातील डाळिंब आणि केळी बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद. राहता बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी भाव. शेतकऱ्यांना दिलासा. प्रति किलो 305 रुपयांचा दर. डाळिंब उत्पादकांमध्ये समाधान. सिंधुदुर्गात हंगामातील शेवटच्या गावठी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी. कडधान्य, कोकम, नारळ, काजूगर सहित भाज्या विक्रीसाठी. मालाडमध्ये विशेष मान्सून आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन. पावसाळ्यात कुठल्याही आपत्तीसाठी तत्काळ मदत होणार. भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा अनोखा उपक्रम. मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. विजांचा कडकडाट. वादळासह पावसाची हजेरी. पावसामुळे आठवडे बाजारात नागरिकांचे हाल. सोलापूरच्या करमाळा शहरात पावसाची हजेरी. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सांगलीच्या तासगाव खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र. 185 गावं आणि 545 पाणी संकटात. दुर्गम भागात पाणी संकट गडद. हत्येच्या प्रयत्नातील फरार आरोपी अखेर जेरबंद. गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई. पुढील कारवाईसाठी आरोपी सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पावाडा परिसरात भर दिवसा चाकू हल्ला. हल्ल्यात 28 वर्षीय आकाश धोत्रेचा मृत्यू. आणखी 3 जण जखमी. तर जेजुरी गडावर पुजाऱ्याला मारहाण. पालखी शेजारी चप्पल घालून का आला यावरून वाद. पुजाऱ्यानं प्रश्न विचारता शिवीगाळ करत मारहाण. बारामतीतील सुपा पोलिसांची कारवाई. अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग. परळी पोलिसांनी केली आरोपीला अटक. तर बीडमध्ये शेतीच्या वादातून 2 भावांना 3घांकडून मारहाण. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील घटना. अमानुष मारहाणीत 2 भावांच्या बरगड्या तुटल्या. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डीआरआयची नागपुरात मोठी कारवाई. तब्बल 2,61,00,000 रुपये किमतीचा 522 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त. प्रकरणी 2घांना अटक. लग्नाचा आमिष दाखवत महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार. शारीरिक संबंधांना विरोध केल्यानं युवतीला मारहाण. पीडितेला सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर पुण्यात पुन्हा रेव पार्टीवर पुणे पोलिसांचा छापा. आळंदी मरकळ रोडवरील बंगल्यात सुरू होती पार्टी. 150 पेक्षा अधिक जण पार्टीत सहभागी झाल्याची माहिती. घरगुती वादातून सासूनं सुनेवर फेकला उकळता चहा. बीडच्या शहाबाज कॉलनी परिसरातील घटना. जखमी सुनेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. डोंबिवलीत पुन्हा डान्सबारचा धिंगाणा. मानपाडा पोलिसांनी तनिष्का बारवर धाड. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पहाटेपर्यंत सुरू होता डान्स बार. 12 वर्षीय मुलीवर मित्राकडूनच अत्याचार. कॅफे मालकासह 2घांवर गुन्हा दाखल. आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अमेरिकेत भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या. पिझ्झा डिलिव्हरीचा बहाणा करून रचला सापळा. एका मल्टीनॅशनल कंपनीत करत होता काम. लांजात काजूगर चोरी प्रकरणी 2घांना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 48 तासात चोरीचा उलगडा. महिलेनं बेरोजगार तरुणाला फसवलं. बेरोजगार तरुणाला घातला 4 लाखांचा गंडा. महसूल विभागात अधिकारी असल्याचं भासवलं. चिमुकल्याचा समावेश. नागपूरच्या कामठी कॅन्टॉन्मेंट परिसरातील महादेव घाट येथील घटना. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागानं केली अटक. सीआयडी अधिकारी असल्याचं भासवत केली फसवणूक. बारामतीतील पाटस गोळीबार प्रकरण. आरोपींची भर रस्त्यात काढली धिंड. तब्बल 18 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल. जळगावातील जामनेर बोदवड मार्गावर भीषण अपघात. अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू. 4 जण जखमी. मालदा भाडी गावाजवळील घटना. नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. मात्र शहरात बांधकाम सुरू असलेली भिंत पडल्यानं एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी.
परभणीत एसटी दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. अपघातात आजी आजोबा आणि नातवाचा मृत्यू. शेवळीतील एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर. लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू. मुंबईच्या एनएससीआय वरळी डोम परिसरातील घटना. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट. मुसळधार पावसात झाडाला आग. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.